धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता, त्यामुळे तालुक्यातील 44 गावातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता। याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला, मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता। सदर गाळ काढण्यासाठी सेंट्रल फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेच्या CSR फंडातून देण्यात आली असून सदर संस्था अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहभागातून कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी उमटे धरणाला भेट देत पाहणी केली। महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, तसेच येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढावा अशी विनंती उमटे धरण संघर्ष ग्रुप व परिसरातील स्थानिकांनी अनेक वर्षे शासनाकडे वारंवार विनंती केली होती। मात्र याची मुहूर्तमेढ शुक्रवार दिनांक 17 मे रोजी उमटे धरण संघर्ष ग्रुप व स्थानिकांच्या एकजुटीने नारळ वाढवून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। कामाचा शुभारंभ उमटे परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते करण्यात आला। परिसरातील नागरिकांनाही नारळ वाढवण्याचा मान देण्यात आला। शासनामार्फत धरणातील गाळ काढा, अन्यथा आम्हाला तो गाळ काढण्याची सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला CSR फंडातून परवानगी द्या अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली होती। त्यांच्या मागणीला यश आले असून शासकीय मान्यता मिळाली। अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहभागातून कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।